नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आज सुंदर अशा सकाळी आम्ही स्वित्झर्लंड या देशातील ऱ्हाइन फॉल जवळ आलेलो आहोत। आपण ऱ्हाइन फॉलचा हा पूर्ण परिसर पाहू शकता आणि ऱ्हाइन फॉल हा 31-35 सेकंदासाठी मी तुम्हाला दाखवत आहे। मित्रांनो, ऱ्हाइन नदी आणि आल्प्स पर्वत यांचं अतूट असं नातं आहे। कारण कोणत्याही नदीचा उगम हा साधारणतः पर्वतराजीमध्येच होतो। या ऱ्हाइन नदीचा उगमही स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतात झालेला आहे। ही नदी उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत एक 1250 मैलाचा प्रवास करते। ही नदी स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड इथून प्रवास करीत नेदरलँड इथे समुद्राला मिळते। ऱ्हाइन नदीला जागतिक राजकारणातही फार महत्त्वाचं स्थान आहे। जिओपॉलिटिकली सुद्धा या नदी आणि नदीच्या परिसराचा वापर झालेला आहे। पहिल्या महायुद्धामध्ये ट्रिटी ऑफ व्हर्साय जो झाला त्याच्यामध्येही जर्मनीचा जे काही विभाजन केलं त्यात ऱ्हाइन खोऱ्याचा उल्लेख आढळतो। ऱ्हाइन नदी ही या युरोपची जीवन प्रणाली आहे। ऱ्हाइन खोऱ्याचा संपूर्ण विकास जो झालेला आहे तो या ऱ्हाइन नदीमुळे होतो। ऱ्हाइन नदीमध्ये सध्या आपणाला जलप्रवास, वाहतूक, विद्युत निर्मिती या सगळ्या गोष्टींचा उपयोग झालेला दिसतो। त्याचप्रमाणे ही जी आपल्या एक पशु, पक्षी, प्राणी, निसर्ग या सगळ्यांचा जो मिलाप आहे तो ऱ्हाइनच्या खोऱ्यामध्येच झालेला दिसतो। प्राचीन काळापासून मानवी वस्तीसुद्धा ही नदीच्या किनारी, नदीच्या काठी, नदीच्या खोऱ्यामध्ये बसलेली दिसते। युरोपचं हृदय असं आपण ऱ्हाइन नदीचं वर्णन करतो। बराच वेळ आम्ही ह्या ऱ्हाइन खोऱ्यात ऱ्हाइन नदीच्या फॉलमध्ये थांबणार आहोत। बोटीतून जलप्रवासही करणार आहोत आणि अगदीच्या फॉलच्या जवळ जाण्याचाही योग येईल तो मी आपल्यासाठी चित्रित करीत आहे। जलप्रवास किंवा बोट विहार करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट व्यवस्था या ठिकाणी आहे। प्रत्येक प्रवासी या ठिकाणी प्रवासाचं तिकीट घेतो, बोटीमध्ये जाऊन बसतो आणि निवांतपणे जलविहार करतो। आम्हीही आता त्या बोटीकडे चाललो आहोत। आम्हाला आमच्या तिकिटातून हे ज्ञात झालं की आम्हाला 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे आणि इथं जाऊन त्या बोटीमध्ये बसावं आहे। आम्ही आता बोटीत बसलेलो आहोत। या बोटीतून ऱ्हाइनचा फॉल, त्याचबरोबर ऱ्हाइनची प्रवाहित नदी आपणाला दिसत आहे। अतिशय नितळ स्वच्छ पाणी या नदीमध्ये दिसतं। जितकं महत्त्व आपल्या देशामध्ये गंगेला आहे तेवढंच महत्त्व युरोपमध्ये या ऱ्हाइन नदीला आहे। आम्ही बसलेल्या बोटीमध्ये
मोठ्या माशांचंही दर्शन होत आहे. नात आमची स्मिरा मला ते दाखवत आहे. Oh my god, they look so huge. दोन बदक हे आमच्या बोटीच्या जवळ, बदक मासा असं या ठिकाणी बोटीच्या जवळपास फिरत आहेत. बोट सुरू झालेली आहे. Ich begrüße Sie auf dem Boot ungefähr 2 Kilometer. Drehen wir nun zurück zum Rheinfall auf eine Roundabout How did it get so hard? 1.5 miles. Get some And puppies? they turn around, heading back to the falls. At the falls, you have a nice little wind, very close approach. पाण्याला थोडा फेस आहे, पण पाणी अतिशय शुद्ध निळ्या कलरचं पाणी या ठिकाणी नदीचं दिसत आहे. अगदी समुद्र किनाऱ्यावर सुंदर अशी घरं बांधलेली दिसतात. त्यांना राईंचं दर्शन दररोज एका ब्रिज खालून आपण जात आहोत. बोटीनं बऱ्यापैकी वेगही पकडलेला आहे. पहा, अगदी समोरून या घरांचं दर्शन. घराच्या वरच्या बाजूला एक विमानही आकाशात दिसत आहे आणि अतिशय सुंदर असा प्रवास या राहीनच्या नदीतून आमचा सुरू आहे. जागतिक राजकारण शिकत असताना मला राहीन नदीचा सतत उल्लेख यावयाचा. ती राहीन नदी आज प्रत्यक्ष बघण्याचा आणि त्याच्यातून प्रवास करण्याचा योग आलेला आहे. Vom Betonbunker sehen, weiter unten steht dann auch gleich der nächste. Diese Bunker wurden vor dem Gerichtsstein. प्रवासात एक अजब योग या ठिकाणी आलेला आहे. माझ्या उजव्या बाजूला हा जर्मनचा भूप्रदेश लागतो आणि डाव्या बाजूला स्वित्झर्लंडचा भूप्रदेश आहे. नदीचा एक किनारा जर्मनीमध्ये आहे आणि दुसरा किनारा हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. या ठिकाणी बोट वळलेली आहे. आम्हाला या ठिकाणी दोन्ही देशांच्या भूमींचं दर्शन या जलप्रवासातून झालेलं आहे. अतिशय निळ्या रंगाचं पाणी आणि बोटीनं आता वेगही पकडलेला आहे. केवळ आम्हाला हे जर्मन भूमी आणि स्विस भूमी दाखविण्यासाठी ही बोट बराच दूर प्रवास करून आम्ही इथं आलो होतो. बोटीचं संचलन हे गृहस्थ करीत आहेत. त्यांनी आपल्यासाठी हात वर केला. मी त्याची परवानगी घेऊन बोटीच्या अगदी समोरच्या भागामध्ये येऊन बसलेलो आहे आणि बोटीने गतीही पकडलेली आहे. त्यामुळं अगदीच विहंगम दृश्य बोटीतील सर्व प्रवासी पाहू शकतात. एक होडीवाला त्या ठिकाणी उत्तर पिशवीसाठी काढलेला आहे. एक विमान नदीच्या वरून जात असताना दिसत आहे. थोड्या वेळापूर्वी ज्या पुलाखालून आम्ही गेलो त्याच पुलाखालून आम्ही आता
पुढे 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 जात आहोत. पूल संपताच आपणाला पुणे आणि मुंबईसारख्या 2 इमारती टॉवर दिसत आहे. पुढे गेल्यानंतर ही बोट अगदी त्या फॉलच्या धबधब्याच्या जवळ गेलेली आहे. त्यावेळेला अगदी जवळून मी तुम्हाला चित्रण दाखवतो. त्या अगदी नदीच्या किनाऱ्याजवळ राहणाऱ्या माणसांना खूप निसर्गरम्य दर्शन दररोजच होत आहे. पण त्यांना नदीची सुख आणि दुःख हे दोन्हीही अनुभवायला मिळत असणार आहे. कधीकधी नदी प्रलयकारी बनते. हे आपण सांगली कोल्हापूर या विभागातील लोक अनुभव घेतच आहोत. जेवढी नदी जीवनदायिनी असते तसा तिचा काही वेळेला उद्रेकही होत असतो. दुसरी एक बोट आमच्या जवळून जर्मनीची बॉर्डर बघण्यासाठी जात आहे. धबधब्याच्या अगदी जवळ आम्ही येत आहोत. धबधबा त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. धबधब्याच्या अगदी जवळ आम्ही आलेलो आहोत. धबधब्यातून पडणारे जलबिंदू आमच्या अंगावर येत आहेत. धबधब्याचा अक्राळ आणि विक्राळ रूप डोळ्यामध्ये साठवणं अवघड वाटू लागलेलं आहे. मोठ्यात मोठा प्रपात पाण्याचा कसा दिसतो हे त्या ठिकाणी अनुभवलं की अंगावर शहारे उमटतात. पहा त्या लाटेची एक व्याख्या ही 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकात वाचली होती. जलराशींच्या किंचित मागे पुढे होणे व वर खाली होण्याच्या प्रक्रियेत लाट अशी म्हणतात. पहा जलप्रपात अगदी जवळून मी 20 फुटापर्यंत आलेलो आहे. सगळे जलबिंदू अंगावर येऊ लागलेले आहेत. खूप मोठे पावसात असल्यासारखं वाटू लागलेलं आहे. बोटीमध्ये पाणी आलेलं दिसतं. कॅमेऱ्याची काच पुढं रेल्वेही जात असताना दिसते. या जलप्रवासात मला रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारी, रेल्वे, त्याचप्रमाणे विमानाचंही दर्शन झालं. पहा त्या जलराशींच्या किंचित मागे पुढे होणे व वर खाली होणाऱ्या या घटिका म्हणजेच लाटा अनुभवत आहोत. बोट आता या ज्या 2 टॉवर दिसत होत्या त्या टॉवरच्या भूमीकडे पुढे 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 जात असताना दिसते.
राईन नदीच्या बीचच्या शांत किनाऱ्याकडून बोट पुन्हा एक वेळ त्या धबधब्याच्या दिशेने जात आहे. पण आता ती धबधब्याच्या इतक्या जवळ जाणार नाही. धबधब्याचं दुरून होणारं दर्शन घडविलं जात आहे. पुन्हा एक वेळ बोट तिच्या जलप्रपाताकडे चाललेली आहे. ज्या वेळेला ढग वगैरे होत असेल, प्रचंड पाऊस होत असेल, त्यावेळेला इथला धबधबा हा बऱ्यापैकी भयानक असतो. धबधब्याच्या अगदी जवळ पाणी माझ्या जवळ आलेलं आहे. दुसरी एक बोट आता त्या दिशेने जात आहे. बोटीचा वाहक खूपच चांगला आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे. बोट आता या ठिकाणी त्यांना थांबविलेले आहे आणि हा धबधबा आम्ही पाहत आहोत. बोटीतून आम्ही आता बाहेर पडत आहोत. ओके, थँक्यू सर. बोटीतून उतरल्यानंतर ही 4-5 मासे जणू काही आम्हाला निरोपच देत आहेत. आमची नात स्मिरा या ठिकाणी बाहेर आलेली आहे. स्मिरा, मासे पहा. सुंदर असं दर्शन आम्हाला झालेलं आहे. आमच्या नातीनं बऱ्यापैकी त्याबद्दल स्मिराचे आभार मानतो.